एक नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर मित्रांनो, आजच्या आहे ना शनिवारी आणि त्याचबरोबर आषाढी एकादशी पण आहे. आणि आषाढी एकादशीला उपवास झाला जातो नाही का, आणि कपारीच्या विठोबा जातो पण आपण इकडे नाही का. तर आजच्याला आपल्याला कपारीच्या विठोबाला पण जायचं आहे. तुम्हाला मी आजच्याला ते दाखवणार आहे नाही का संपूर्ण ब्लॉगमध्ये. आणि आत्ताच मी जेवण केलं, फराळ खाल्लं आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत चिप्स आणि त्या पापड्या होत्या ते पण खाल्ल्या. आणि आता कपडे बदलायचे आणि डायरेक्ट आपल्याला कपारीच्या विठोबाला जायचं आहे. आणि जर तुम्ही कपारीचा विठोबा नसताना बघितला तर हा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला संपूर्ण कपारीचा विठोबा दाखवणार आहे. मला जेवढं जमेल तेवढं नाही का. तर A few moments later. आपल्याला कपारीच्या विठोबाला निघायचं आहे. आणि आपले जे 4 मेंबर आहेत ना, तर 4 मेंबरसाठी आपल्याला 2 गाड्या न्यायच्या. तर एक तर आपली चेतक आणि दुसरी आपली सिलेट लॅक्स. ओके. आणि ही तर लय घाण झालेली आहे राव गाडी. बघा घाण झाली, कारण की इकडे तुम्ही दाखिले नाही ॲडव्हेंचर कशी असतात आपले चिखलाचे नाही का. तर मग कशी घाण झालेली आहे. बरं जाऊन दे, आपल्याला धुवायची होती उद्याच्याला होतो. आजच्या तर नाही जमणार आपल्याला. बाकी चेतक अख्खी क्लीन आहे, ती पण थोडी घाण झालेली आहे. थोडी आहे का. तर फायनली मित्रांनो, आपण आहे ना आठवडच्या थोडं अलीकडे आलेलो होतं आणि आपल्याला आता इथं घाट लागणार आहे. तर तुम्ही घाटाचा आनंद घ्या. Stars blink their eyes. Send me blank postcards. मित्रांनो, आपल्याला थोडी गाडी लावली होती नाही का. आणि आता आपण आहे ना कपारीच्या विठोबाला पोहोचलेले होतं. आता आपल्याला दर्शनाला जायचं आहे. आणि दर्शनात इतकी गर्दी होती भयंकरवाणी. आता म्हणलं बाहेरून दर्शन घेऊ आपण नाही का. आणि बघा ना मित्रांनो, किती गर्दी आहे, किती एवढी गर्दी. आणि जर आपण जर दर्शनाला रांगेत जर लागलो असं ना, खूप उशीर झाला असं ना. बघा ना मित्रांनो, किती गर्दी आहे भयंकरवाणी. थेट मागपर्यंत रांगा येतात. आणि आपल्याला इथून आहे ना आता आपल्याला परत घरी जायचं आहे. आणि आता घरी जायला भेटू. आपण ना घरी आलेलो आहे. आणि कुठंच पाऊस नाही लागला, थोडा लागला होता पण पाऊस पुढं आणि आम्ही पावसाच्या मागं नाही का असा विषय झाला होता. बाकी मी तिथं आहे ना शूट करता नाही आलं, मला मग बोलता पण नाही आलं. मला जेवढं शूट करता आलं तेवढं केलं नाही का. आणि तिथं खूप गर्दी होती, याच्यामुळे मला खूप आवाज नसता आला. याच्यामुळे मी नुसतं व्हॉइस रेकॉर्डिंग करीन तिथं नाही का. आणि बाकी बघा तुम्ही किती गर्दी होती, किती डेंजर नाही का. आणि आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. आतमध्ये जर दर्शन लागलं सुद्धा आलो का आम्ही तिथंच असतो. आणि लवकर दर्शन नसतं झालं, कारण की खूप गर्दी होती नाही का. आणि तरी मागच्या वर्षीपेक्षा खूप कमी गर्दी होती. मागच्या वर्षी ना खूप गर्दी होती, खूप म्हणजे गाड्या पण जात नव्हत्या. गाड्या तिकडंच लावायच्या आणि मग पायी यावं लागायचं. पण ह्या वेळेस आपल्या गाड्या तरी गेल्या, तेवढं तरी बरं झालं. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा ना खूप कमी गर्दी होती. आता आता जवळजवळ आता 2च्या नंतर खूप गर्दी होती. आणि जवळजवळ आता आपण लवकर गेलो म्हणून लवकर दर्शन पण झालं. जवळजवळ 1:30 वाजलेले आहेत आता. आणि आता त्याच्यानंतर आता घरात जाऊ आणि घरात थोडं फ्रेश होऊ नाही का. तर चला आता आपलं जे स्टडी टेबल आहे, स्टडी टेबलचं बघा ना किती हाल झालं. या बाटल्या आणि त्या सगळ्या होत्या, ते सगळे मी आता आहे ना आवरी तो सगळं नाही का. आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो, कारण की स्टडी टेबलवर माझी घाण झालेली नाही, ती मला कधीच आवडत नाही. मी लगेच निम्म्या तरी 2 जरी वाजले असते ना तरी मी सगळं साफ करतो नाही का. बाकी टॅब आणि ती पुस्तकं ठीक आहे, बाकीचं काय आहे राडा आपल्याला नाही आवडत. याच्यामुळे सगळं आधी आवडतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिळतो. आता आहे ना थोडं जेवण करून घेतो. उपवास आहे पण आता आपलं नुसतं खाणं चालू आहे नाही का. पण उपवास आपण मनाचं नाही धरलेला आता. बाकी काय आहे, भूक लागली आता खाऊन घेऊ.
हे जे चिप्स आहेत ना ते घरी केलेले आहेत बटाट्याचे बरं का. मागच्या वर्षी आम्ही बटाटे सोलले होते आणि मग ते तळीले नाही का आता सुकून नाही का. तर आता थोडं मी जेवण करतो त्याच्यानंतर भेटतो. माझं आहे ना जेवण झालेलं आहे आणि आता मला आहे ना दुकानावर जायचं आहे म्हणजे 12 नाही का. आणि आता घरी काय काम होतं आणि शनिवार होता आणि मग सुट्टी पण होती आषाढी एकादशीची नाही का. तर आता घरी निवांत होतो याच्यामुळे ना आता मी शॉपवर जातो दुकानात आणि तिथं थोडं बसतो एन्जॉय नाही का. कारण की आतापर्यंत मी गेलेलोच नाही म्हणजे गेलेलो आहे पण असं पूर्ण दिवसासाठी नाही गेलेलो नाही का. तर आता मी जातो आणि बघतो नाही मग कसं वाटतंय. तर चला आपली आई पण येत आई नॉर्मल राहत होतं मी एवढी सिरियस का म्हणून होती कॅमेरा समजल्यानंतर कशी मी इथं आलेलो आहे आणि काम झालेले आहेत माझे नाही का. तुम्हाला दाखवतो मी. प्रिंटर आहे आणि इथं लॅपटॉप आणि इथं बाकीचं सामान आहे. टेबल चेअर आहे आणि इथं बघा आपलं बॅनर पण आहे. बाकी इथं जुनं प्रिंटर पण ठेवलेलं आहे नाही का. मी ना ब्लॉग एंड करायचं विसरलो होतो आणि आता लक्षात आलं मी एडिटिंगच्या टायमाला नाही का. तर आपण ब्लॉग एंड केला नाही कालचा कारण कालच्याला ना मी खूप थकून आलो होतो आणि त्यानंतर मग ब्लॉग एंड करायची अपेक्षाच नव्हती म्हणजे ब्लॉग एंड करायचं नाही ब्लॉग एडिट करायची अपेक्षा नव्हती नाही का. त्याच्यामुळे जाऊन दे उद्याच्याला संडेच आहे आणि उद्याला आपण एडिट करू आणि रात्रीच्या 7:30 वाजता करू आपण नाही का. आणि बाकी कालच्याला आपण ठोपाला डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. ठोपाला गेलो त्याच्यानंतर इथं आलो आणि थोडं जेवलं आणि त्याच्यानंतर लगेच कपड्याचे ठोपाला गेलो होतो. काय म्हणतोय मी हे कालच्याला आहे ना मी कपड्याचे ठोपाला गेलो कपड्याचे ठोपाला परत घरी आलो जेवलो त्यानंतर परत आपल्या शॉपवर गेलो आणि बाकीचे मित्रांनो शॉप दाखवलं ते मधनेश्वर डिजिटल सेवा केंद्र होतं ते आपलंच आहे म्हणजे नाही का. आणि काय ते 12 उघडलेलं नाही का आपण. आणि जर तुम्ही अहिल्यानगरमधून जर आपले ब्लॉग बघत असाल तर नक्की मधनेश्वर डिजिटल सेवा केंद्राला भेट द्या आणि तिथं आपलं नाही का फॉर्म भरायचं काम चालू असं नाही का. ते माझं भाव सांभाळत होते तो कोण नाही का. आणि नक्की भेट द्या आपल्या मधनेश्वर डिजिटल सेवा केंद्राला. बाकी मी आता एडिटिंगच्या टायमाला नोटीस केलं का आपला ब्लॉग फक्त लय कमी मिनटाचा भर नाही का. नॉर्मल आपले 10-12 मिनटाचा असतोच 9-10-11-12 मिनटाचा नाही का. आणि आजच्या लोक खूप कमी झाला आहे याच्यामुळे म्हणलं आता थोडं कंटिन्यू करून ब्लॉग एंड पण करू नाही का. आणि बाकी आपली रिया इथंच येतात त्यासोबत आपली माऊ पण आहे. माऊ माऊ ए सियाने मला आहे ना मगाशी खूप भरलं मी एडिट करीत होते त्याला मला माझ्या आई अख्खी चिखलाचे पाय घेऊन आणि अख्खा शर्ट खराब केला. बाकी रियाचं एक वेगळं चालू असतं एकटीच असते काही नको उगाच एडिटिंग करायला पण काही नाही का. खेळते आपली सिया कुठे गेली सिया खेळते आपली खेळ नाही का. बाकी ते सगळं जाऊन द्या आणि व्लॉग आवडत असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करीत चला नाही चॅनलला सबस्क्राईब करीत चला व्हिडिओला लाईक डिप्रेशन करीत चला नाही का. आणि बाकी मित्रांनो आपल्या चॅलेंज आहे ती डिस्ट्रॉय झालं होतं नाही का 100 डिसेंबर ब्लॉगचं. तर आपण नक्की परत एखाद्या दिवशी कंटिन्यू करू ती चॅलेंज नवीन घेऊन परत 100 दिवस 100 डेचं नाही का. बाकी मला मॅनेज होत नाही आणि शाळेचा टाईम तुम्हाला सांगू का आता जरा तास पण सुरू झाली आहे आमच्या शाळेची नाही का. शाळा 9:55 भरती आणि सुटी ती 4:45 वाजता नाही का. याच्यामुळं मग 4:45 शाळा सुटली की घरी येता जवळजवळ 5:30 वाजत येतात. त्याच्यानंतर थोडं बसतो आराम घेतो तर रात्र होऊन जाते. मग काय करू मी ब्लॉग नाही का एडिटिंगला टाईम पुरत नाही त्याला. याच्यामुळं मग म्हणलं जाऊन द्या ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी आपण ब्लॉग बनवीत जाऊ त्याची नाही काळजी नाही का. बाकी नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करीत चला. एखाद्या दिवशी आपले पण सबस्क्राईब आपला चॅनल मोनेटाईज होऊन जाईल नाही का. आणि मग तुमच्या भावाला पण थोडा वर्ष स्टेपवर जाईल नाही का तुमचा भाव. बाकी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. आणि आपल्या मधनेश्वर डिजिटल सेवा केंद्र शॉपला पण भेट द्या. बाकी आजचा व्लॉग आवडला असेल तर कालचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच आजच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय.